शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या पाण्याच्या टाकीत पडल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरीतील विवेकानंद नर्सिंग होम पाठीमागील मोकळ्या टाकीत घडली आहे। शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागील एका टाकीत पडला। ही घटना प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या काही तरुणांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं तब्बल 2 तास रेस्क्यू ऑपरेशन करत अखेर त्याला जेरबंद केलं। राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर, इंजिनिअरिंग कॉलेज, गीतेवस्ती आणि तणपुरे कारखाना परिसर या ठिकाणी नेहमीच या बिबट्याचा वावर पाहायला मिळत होता। या बिबट्यानं येथील अनेक शेळ्या, कोंबड्या फस्त केल्या, तर नागरिकांना देखील अनेकदा दर्शन दिलं होतं। इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात शिकारीचा पाठलाग करत असताना पाण्याच्या टाकीत हा बिबट्या पडला। याबाबत वन विभागाला कळताच वन विभागाची रेस्क्यू टीम तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशमन टीमला पाचारण केलं। पाण्याच्या टाकीत पडलेला बिबट्या 2 पाण्याच्या टाकींना जोडणाऱ्या पाईपमध्ये जाऊन बसला। वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत संबंधित ठिकाणी पिंजरा लावला। त्यानंतर 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर हा बिबट्या जेरबंद झालाय। पकडलेला बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी घटना ठिकाणी मोठी गर्दी केली होती। वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी यावेळी अथक परिश्रम घेतले। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24 राहुरी। राहुरी फॅक्टरीच्या नर्सिंग शाळेमध्ये जे नर्सिंग कॉलेज आणि इथे एक वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये साधारणतः दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान आम्हाला बिबट ह्या टाक्यामध्ये पडल्याची बातमी कळाली। त्यानंतर मी आणि माझे कर्मचारी राहुरी, पत्रकार बंधू राहुरी परिसरातील यांच्या मदतीने इथे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला। हा बिबट साधारणतः 2.5 ते 3 वर्ष वयाचा आहे आणि हा कोणीतरी भक्ष्याच्या पाठीमागं पळत असताना त्याच्याकडून पडला असा प्राथमिक अंदाज आमचा। कसा रेस्क्यू केला तुम्ही? मग कोणती प्रक्रिया वापरली? प्रथमतः आम्ही काय केलं, बिबट्याची जी पार्श्वभूमी आहे इथं आहे, कसा पडला कसा नाही, पूर्ण जागेची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर आम्ही आमच्या वन विभागाचे जे पिंजरे आहेत किंवा जाळे आहेत याचा वापर करून प्रथमतः बिबट्या जो आहे 2 याच्यामध्ये म्हणजे 2 हौदाच्या मध्ये असल्यामुळे मिळत होतं आपल्याला, तिथं आमचा पिंजरा सहजासहजी लागणार होता। त्याचा अंदाज घेतला आम्ही आणि पिंजरा तिथं JCB मशीनच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या मदतीने खाली सोडल्यानंतर आमचे वन कर्मचारी बंधू चव्हाण भाऊसाहेब, ड्रायव्हर आमचा ताराचंद गायकवाड आणि आमचा कर्मचारी कृष्णा पोपळगड यांच्या मदतीने आम्ही खाली सोडल्यानंतर त्याला रेस्क्यू करण्यात यश आलं आम्हाला। कोणत्या जातीचा आहे हा? नवीन जात दिसती नाही, हा बिबटच आहे, नर आहे किंवा मादी नाही कळालं नाही गर्दीमध्ये। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये विवेकानंद नर्सिंग होमच्या कॅम्पसमध्ये कारखान्याच्या ज्या पूर्वीच्या पाण्याच्या टाक्या आहेत सिमेंट कॉन्क्रीटमध्ये झालेल्या, त्याच्यामध्ये दुपारी निरोप मिळाला आम्हाला की एक बिबट्या पडलेला आहे आणि तो त्या टाक्यांच्या मध्ये असलेला 2 टाक्या जोडणारा जो पाईप आहे त्याच्यामध्ये तो आत्ता बसलेला आहे। हे फॉरेस्टला कळवल्यानंतर फॉरेस्टची टीम इथे आली, आम्ही समक्ष तिथे हजर होतो। फॉरेस्टच्या टीमला काम करताना तिथे बऱ्याच वर्षांपासून कारखाना बंद असल्या कारणाने, मेंटेनन्स नसल्या कारणाने तिथं बरेच काटेरी झाडं होती, त्यामुळे अडचण येत होती। पालिकेच्या आणि काही प्रायव्हेटमधलं JCB आम्ही इथे बोलवून घेतला, त्याने साफसफाई केली। तोपर्यंत फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्या जाळ्या आणलेल्या होत्या त्या जाळ्या दोन्ही बाजूने सोडून एक सिक्युरिटी रिझन, कारण की हा तसा नर्सिंग होमचा जरी परिसर असला तर याच्या शेजारी प्रसाद नगरची वसाहत आहे, गुरुकुल वसाहत आहे, म्हणजे गजबजलेल्या ठिकाणी शहराच्या अगदी जवळ लगत हा बिबट्या आज आढळून आला। त्यामुळे त्याच्यावरती लगेचच ॲक्शन करण्यासाठी आम्ही फॉरेस्टच्या बरोबरीने काम केलं। पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना कळवल्यावर त्यांनी त्यांची मदत दिली। पालिकेने फायर फायटरच्या शिड्या, त्याचबरोबर JCB ही सगळी यंत्रणा आम्ही इथं उपलब्ध करून दिल्यानंतर बिबट्याचा पिंजरा पहिले जाळ्या लावून त्याला आडोसा केला गेला, नंतर पिंजरा लावला गेला आणि जाळ्या काढून घेतल्यावरती त्याला पळायला जागा आहे असं दिसल्यावर तो डायरेक्टली त्या पिंजऱ्यात आला। अशा प्रकारे आजचं हे रेस्क्यू ऑपरेशन एका बिबट्याचं हे झालेलं आहे।